करती? काय करती? झाडाला पाणी घालती? अगं बाई लय पाणी घातलं ग झाडाला. झाड तर लय मोठं होईल आता. मोठं होईल आहे ना. किती झाडांना पाणी घातलं तू? 2-4 झाडांना घातलं. खरंच ना, तिकडच्या लय झाडांना पाणी घातलं ग. इकडे कोणी मारलं अंगणामध्ये? अंगणामध्ये कोणी मारलं? ते पप्पानी मारलं का? आणि तू फक्त झाडांना पाणी घातलं? अगं बाई लय हुशार झाली ग मग. लय पाणी झालं झाडाला. संपून गेलं. हा चप्पल घालतो. चप्पल घाल. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज डायरेक्ट संध्याकाळी व्लॉग स्टार्ट केला आणि खूप क्लिनिंग केली घरामध्ये. कारण की 8 दिवसापासून घरात नव्हतं, तर एवढा जाम पसारा झालेला होता. सगळं क्लिनिंग वगैरे केलं. त्याच्यानंतर किचन पण आवरलंय. फक्त बेडरूम राहिले आणि इथला थोडा पसारा ठेवलाय काढून. तर तो असं थोडं वरचा राहिलाय आणि भरपूर अशी क्लिनिंग करावं लागली आज. आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे. बेडरूम भरपूर अजून बेडरूम आवरायची, तुम्हाला दाखवते. कपड्यांच्या घड्या घालण्यासाठी काढल्या होत्या, तर त्या तशाच राहिल्या आहे. म्हणजे मग आधी म्हटलं हे आवरून घेऊ, कारण ते नंतर पण करता येईल. आणि आता स्वयंपाकाचा पण टाइम झालाय. तर आता मी बनवते कुरडईची चटणी. आणि कसं आहे, आमच्या पप्पांना जास्त अशा वेगवेगळ्या भाज्या आवडतच नाही, तर त्याच्यामुळे पप्पांची चॉईस करावं लागतं. पप्पांना पालेभाज्या जास्त काही खाऊच नाही वाटत, आणि मग त्याच्यामुळे असं आमट्या वगैरे. आणि आता मी कुरडईची चटणी आवडते पप्पांना, ती करते. तर ते भिजत टाकणार आहे. तुम्ही कशी करता नक्की सांगा. माझ्या मते काही एकदा मला कमेंट आलती की ना उकळून घ्यायचं असं काहीतरी आणतं वाटतं. आम्ही भिजत घालतो अशा, थोड्या वेळाने ते भिजून जातात आणि मग घे ना चटणी करायची. काय बाबड्या काय काय पप्पाला मारलं आज. माय विरुनी केस नाही विचारले, मम्माने विचारले. मम्माचे अगं बाई विराचे नाही विचारले ग. कशा हात लावून दाखवू राहिले. माझं छोटं बाळ आहे. विरा म्हणते मी तुमची छोटी बाळ आहे. मग तू छोटाच बाबू अजून, छोटाच आहे तू अजून. छोटं बाळ आहे तू. ती म्हणते बाळा म्हणायचं मला, बाळा. मी आता इथून पुढे विराला बाळाच म्हणणार आहे. माझं बाळा. छोटं बाळ काय करतं? तिला छोटं बाळ म्हणलेलं आवडत. तिला बाळा म्हणायचंय आता इथून पुढे. या दूध घेऊन स्वयंपाक बनवायचा परत. हे असं विरा मध्ये मध्ये येते, मग माझं काहीच काम नाही होत खरं. भिजत घातले आता, ते भिजतील मग करून. आज असंच विराला बघून बघून इतकं आवरावं लागलं, मी जाम थकले. म्हणजे कंटिन्यू आवडलं तर काय नाही, म्हणून आज नाही विराचे केस असे झाले ग, गोंडे घातले नाही. चल आपण इथं बसू थोडं. मामाच्या हाताला कळ लागते बाबू. असे केस जरा. तुझा मेकअप करू मी? आणि तिच्या पप्पांना म्हणलं विराज केस कापू, तर तिचे पप्पा म्हणते नाही वाढवायचे. आणि करायची तर काहीच काळजी नाही. कुठे गेली? तुला नाही म्हटलं चल चल चल. नको आलाय आज मला विराला सांभाळून चालाय. तुम्ही दिवसभर गेले होते तिकडे दुपारपर्यंत. 1 वाजूच तर मी कंटिन्यू एकटीने हँडल केलं तिला. 1 वाजूच तर तिला बघितलं, मी स्वयंपाक केला, काम आवरलं, नंतर मिस्टर आले. तिथून पुढं पण ती माझ्याकडे अधून मधून अशी. या दूध घेऊन जा ना. कोण बसली केव्हाची बसेलच तिच्या पुढं तुम्ही. नाही मी तुला खाऊ घालतो तो. आणि बाहेरची पण क्लिनिंग काढली होती आम्ही. त्या कोपऱ्यात ना खूप पसारा झाला. आम्ही मध्येच दिवाळी चालू केली आता. माझं असंच आहे, मी आवरायला नाही का, मला लई क्लिनिंग करूशी वाटते. म्हणजे असं डायरेक्ट डीप क्लिनिंग आवडते मला करायला. मी वरच्या वर नाही आवडत. तुम्ही? मी तर डायरेक्ट मग नळीच चालू करतो आपलं डायरेक्ट. माझ्या मी पसारा काढला, माझ्या मिस्टरांनी नळीच काढून दिली. म्हणजे आधी पसारा उचलावा आणि त्याच्यावर नळी कोण टाकीत. आपलं डायरेक्ट घासून काम राहतं. लगेच खालचा पसारा काढल्याच्या नंतर त्याच्यावर पाणी टाकावं लागतं. पसारा तसंच आणि त्याच्यावर पाणी.
तुमची उलटी पद्धत आहे आवरायची. नाही माझी नाही तशी. मला स्वच्छ आवडतं, हा का? लाईनवर आवडतं. आणि आम्ही विराची पाची केली होती ना, तर एवढं सामान आलेलं होतं, म्हणजे खायचं खारीक खोबरं आणतात ना ते पाचीला, तर ते अजून ते खारका म्हणजे खूप वेळेस त्याचे लाडू केले, हे केलं ते केलं, पण अजून ते संपले नाही. फायनली आता आम्ही कधी आता नवीन खारका आणतो शॉपमधून, पण ह्या खारका काही संपल्या नाही. तुम्हाला दाखवते अजून किती शिल्लक राहिले. हे सगळे मी आता वरच काढून ठेवल्या. मम्मीला म्हटलं आता याचं काहीतरी सगळ्याचं काहीतरी करून टाकू फोडून. किती 3 आणि 2 5 2 7 पुढे 2 वर्ष झाले त्या खारीक खोबऱ्याला. म्हणजे खोबरं सुद्धा 1 वर्ष पुरलं होतं, एवढं खोबरं आलेलं होतं. आणि खारीक पण एवढं वर्ष टिकलं. खूप वेळेस लाडू केले, भरपूर वेळेस, आणि काही वेळेस ना फोडून त्याचं खराब होऊन पण गेल्या. आमचं खाणं नाही झालं. बऱ्याच वेळेस त्या फेकून पण दिल्या. तरी पण अजून एवढं शिल्लक आहे. प्रियांकाच्या वेळेस पण केले लाडू वगैरे, काही शॉपमधून आणून केले चांगले याचे प्रियांकासाठी, कारण हे आधीचे होते म्हणून. तर यांना काही संपायला मुहूर्त नाही आला अजून. भरपूर त्यावेळेस ना विराच्या पाचीच्या वेळेस म्हणजे खाण्यासाठी ते सगळं आणतात ना, तेल खोबरं खारीक खोबरं तूप हे सगळं आणताना भरपूर आलेलं होतं, कारण पाची खूप मोठी केली होती आणि पाहुणे पण भरपूर आले. आणि आम्ही सगळ्यांना आनंद झालेला होता विराच्या वेळेस, तर त्याच्यामुळे खूप पाहुणे आले होते विराला बघण्यासाठी, तर त्याच्यामुळे थोडं खायला आलेलं होतं. आणि ते अजून पुरलं 2 वर्ष झाले तरी पण. आणि तेल म्हणजे बऱ्याच गोष्टी आलेल्या होत्या. नाटक नको विरा. तिथं बघितलं तू भाऊ आलता, भाऊ विरा आल्या आल्या एवढा त्रास देते. अशाचा चालू स्वयंपाक. पण आहे तसंच या पॅकिंग, आहे तसंच पॅकिंग. किती किलो आहे तुला माहित तरी आहे का? तुला माहित तरी आहे किती किलो आहे? 50 किलोच्या आसपास खारीक होती आखी एक हे बरेल. खोबरं 30-40 किलो खोबरं होतं. 2 वर्ष अजून खारीक खोबरं विराचं संपलं नाही. विरा असं काय करते तू? पप्पाला तर मार. ती जन्माला आल्यापासून तो तिचा विरा विरा असं नाही करायचं बाळा. तिचा तोच किराणा संपला नाही, ते इकडे पुरा किराणा येऊन बसलेला आहे दुकानामध्ये. हा इकडे नवीन खारीक खोबरं नको बाबू प्लीज. एक तर बाबा वेटिंग करून राहिलाय. हा ना, या सोडून बाप्पा. तर आता चपात्या बनवून झाल्या, चटणी बनवायची आणि हे ना भिजत टाकला आणि थोडं उकडून पण घेतला. लय छान झालं ते फुगलं. लय मऊ झालं. मसाला बारीक केलाय. काही चटणी झाली.